अरे मावस भाऊ, मी काय म्हणतो, जरा माझ्याकडे बी ध्यान द्या ना तू. अरे बोल ना भाऊ. भास्कर भाऊ काय म्हणतो? अरे आपल्याला यावर्षी पप्प्याचं लग्न करणं आहे भाऊ. तर तुमच्या गावात ते धनराजची पोरगी म्हणे, शिक्षण बी चांगलं झालं आहे म्हणे. आपल्या पप्प्याला तर मदत करीन मग दुकानात, तेवढी लाईन तर लाव. बापरे, एवढी मोठी पोरगी आली धनराजची? काही माहित नाही भाऊ, तू सांगू राहिला आता म्हणे. अरे हाव ना मावस भाऊ. अरे पोरगी दिशाला बी लय सुंदर आहे म्हणे भाऊ. तिच्या मायचा मायर आमच्याच गावातलं रे, पोरचे मामा आमच्याच इथले. तू ना जर तो विषय काढून जमावला ना, लय सोन्यान पिवळ मायच्यांदा. पाय करसाल एवढी कोशिश तर कर. अरे कालदीच जातो त्याच्याकडे, धनाकडे, सगळा तपास काढतो आणि करतो तुला पोरं संध्याकाळी सगळेच कालदीस. माय व भाऊजी केव्हाच्या काले? आता चालू आहे नाही, 10-15 मिनटं झाले. ते पप्प्याचं लग्न करणं आहे ना, तर तेवढ्या करता भेटायला आलो भाऊले. ते तुमच्या गावात धनराजची पोरगी म्हणे चांगली. 2-3 ठिकाणी मी विचारलं मी ना, तरी तपास तोच लागला आणि पोरगी बी चांगली म्हणतात ते. हा मला बी चांगलं कोणा तरी उडत उडत आहे म्हणे पोर लागणार की तरी चांगली सांगता पोर. बरं मग मावस भाऊ, कर मग तेवढं काम झालं काल दे. सांग मग मला तसं फोन करून. बरं येतो मग. एवढी मोठी पोरगी झाली धनराज तुझी? कमाल असली, मला तर माहीत बी नाही गावातल्या गावात. तुम्ही असेच राहून गेलो हेर सोने. तुमच्या मावस भाऊला एवढ्या बाहेरगावी तपास लागला ते धनराजची एवढी मोठी पोर आहे, चांगली पोर आहे. तर तुम्ही डोळे लावून बसले. आपले बी समयाचं पानं पडीन ना आता, काय लावून डोळे लावून बसता. काहीतरी जुगाड करणं पडेल झाला सम्याचा बी. याची तर लाईन लावू द्या आधी भास्करची, मग पाहतो शादा. राम राम धनराज भाऊ, काय चाललं? काय रे भाऊ, चालू आहे आराम, बैस. काय रे धनराज भाऊ, पोरगी म्हणे सगळी तुझी लग्नासारखी? हा भाऊ, यावर्षीच 15वी पुरी झाली तिची. चांगलं स्थळ आलं, चालू आहे विचार करायचा. अरे माझा मावस भाऊ आहे भास्कर, त्याचा पोरगा आहे पप्प्या. त्याचं टेलर कामात दुकान, लेडीज काम. तर देतो का म्हटलं तुझी पोरगी? 2 एक कारागीर त्याच्याकडे, ती पोर बी शिकेले. करीन ते रे मदत दुकानात, तर आणखी भर पडेल त्यांच्या उत्पन्नात. पोरले कुठे वावरात जायचं काम नाही, काही नाही, सावलीचं सावलीत राहील. थोडंसं दुसरा धंदा असता तर बरं झालं असतं ते. टेलर कामाचं बी कसं आहे, बसून बसून साला टीबीचा रोग लागतो माणसाला बिन बायले भविष्यात. जरा रोकडा पैशावाला जर असला तर बरं आहे. आपल्याला नोकरीवालाच पाहिजे असं काही नाही. एक बोलू का मग आता? लागता नाही येणार ना? आपला समय बी ना एकदम मस्त काम चालू आहे त्याचं बी, रेती रॉयल्टीचं. त्याला 50-60 हजार रुपये महिना पडून जातो भाऊ. घरदार तर पाहायलाच येतो ना, आपलं पक्क बांधेल आहे. शेती 2 एकर, पण बागायती येते बी. तसं पाहिलं तर चांगलं आहे म्हणा, काही हरकत नाही. तुझ्या मावस भाऊकडे किती जमीन? त्याच्याकडे जमीन बिमीन कमी आहे, माझ्यापेक्षा 1 बिघा जास्त आहे समजा. पण धंदा आहे बा त्याचा, एवढाच फरक आहे. त्याचा धंदा बैठकचा आहे बा, माझ्या पोऱ्याचा फिरगस्ती आहे. पण माझ्याकडे त्याला तर कसं आहे बा, तुला माहिती आहे आपला घरदार बी कसं आहे. पोरगे का बी त्याच्या पोऱ्यापेक्षा डबल न कमवतो. तो 50-1 हजार कमवत असेल महिन्याला, तर माझ्या पोऱ्या एकटा 60-70 हजार बी कमवून टाकतो. कधी 1 लाख बी महिना पडून जातो त्याने. मावस भाऊचा पोरगा बी चांगला आहे, पण त्याच्यापेक्षा आपला पोरगा जरासा उजवा आहे. म्हणजे कमाईच्या बाबतीत बिन दिशाले बी तो जरासा सावळा येईल, तर आपला पोऱ्या गोरा आहे बा. आता शेवटी कसं आहे भाऊ, तू आता दे तर कोणाला द्यायचं ते. मला तर माहीत बी नाही होतं, तो आला तर माहीत पडलं तुला एवढी मोठी पोरगी बा. मला तर कसं भाऊ, तुझ्याकडेच मन माया घेर घेऊन आलं. कारण की तू कसा, तुझ्या स्वभावही माहिती आहे मला. तू कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही. समयाचा स्वभाव बी चांगला आहे. तुझं बी ग्रॅज्युएशन व्हायले, माझ्या पोरचं बी ग्रॅज्युएशन झालं समजा 15वी. तर त्या मावस भाऊपेक्षा मला तुझ्याकडे चांगलं वाटतं. आता पोरला जर पसंत पडला ना तुझ्या सम्या, तर करून टाकू मग लग्न आपण. माय बी लाट लागते काय झाली? मावस भाऊला तर चांगलाच फंडा दाखवून दिला मला. माझ्या गावात असून मला माहीत होतं नाही.
देव बाप्पा असंच कर रे भो, मना धंदाले बरकत दे. अरे देवा मना धंदाले बरकत देन, मना पोराना लगीन जमू दे. अरे काय विचार करतोय भाऊ तू? मी पोर पसंत नाही का? अरे तसं नाही धंडाच भाऊ, तू ना एकदम माणुसकी ओळखून माझ्यासाठी तुझ्या पोरगीचा प्रस्ताव दिला तू ना, याचा मला मनोमनी खूप आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात काय बोला काय नाही हेच सुचून नाही राहिलं. चल तू पोरगी पाहायला शमाई, काही टेन्शन घेऊ नको तू. समेले पोरगी पसंत पडली की समजून घे लग्नाचा बार उडलास. अरे धंडाच भाऊ, माझ्या पोरग्या माझ्या शब्द बाहेर नाही, माझ्या समयाला आज्ञा झालं की. चल जाय मग तू घरी, लाग लग्नाच्या तयारीला. येणाऱ्या मुहूर्तावर उडून टाकू बार. हो जमलं म्हणे तुमच्या मावस भावाच्या पोऱ्याचं, तर त्याला आपल्याच पप्प्यासाठी तपास करायला सांगला, त्यानं त्याच्या पोऱ्याला करून घेतली. काय गद्दार निघाला तुमचा मावस भाऊ. तोच विचार मी करू आलो, किती हरामखोर निघाले झाले लोक बी नातेवाईक बी. मी ना आपल्या पप्प्यासाठी ते तपास करायला लावला, तर त्यानं त्याच्याच समयासाठी ते पोर करून घेतले. हवल झाले त्यांची, आजच गोड जेवण झालं म्हणे. काय कलियुगाला माय पाठवर भरोसा नाही राहिला आता. सख्या मावस भावाने केसानं गळा कापला. त्या आरामखोराले दंडात बोले पोरगी हे सुद्धा माहीत नव्हतं. मी ना सांगलं तरी पोरगी अशी आहे, शिकेले, दिशाला सुंदर आहे, तर त्यानं आपल्या आधीच चोट मारून दिली. किती नालायक निघाला आरामखोर. आता त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नाही आपल्याला. आता आजपासून तो मेला आपल्याला, आपण मेलो त्याला.